श्री नवनाथ भक्तिसार कथामृत. मच्छिंद्रनाथांना कालिकासुराची प्राप्ती. बारामल्हार येथे मच्छिंद्रनाथांनी अष्टभैरवांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आणि देवीचा आशीर्वाद मिळवला. त्यानंतर ते तीर्थयात्रा करत कोकणातील कुडाळ प्रांतातील अडूळ गावात पोहोचले. गावाजवळ महाकालिकेचे एक प्रसिद्ध स्थान होते. तेथे शंकराच्या हातातील कालिकास्त्र रूपी देवीची स्थापना झालेली होती. या अस्त्राने पूर्वी अनेक दैत्यांचा नाश केला होता. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने कालिकेला वर मागण्यास सांगितले. कालिकेने विनंती केली की मी खूप काळ तुमच्या आज्ञेने कार्य केले आहे. आता मला या ठिकाणी शांतपणे विश्रांती घ्यायची आहे. तिची इच्छा मान्य करून शंकराने तिला तेथे स्थापित केले. मच्छिंद्रनाथांनी कालिकेचे दर्शन घेतले आणि तिची भक्तिभावाने प्रार्थना केली. ते म्हणाले, माते, मी साबरी विद्येवर मंत्र आणि काव्य रचले आहे. माझ्या या कार्याला तुझी मदत मिळावी. तू माझ्या हातात राहून माझ्या मंत्रविद्येला सामर्थ्य दे आणि मला आशीर्वाद दे. मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून कालिका देवीला खूप राग आला. ती म्हणाली, मला आधीच खूप श्रम झाले आहेत. आता पुन्हा मला काम सांगण्यासाठी तू येथे आला आहेस. मी शांततेसाठी या ठिकाणी आले आहे. त्यामुळे तू येथून निघून जा. मला त्रास दिलास तर तुला शिक्षा करेन. मच्छिंद्रनाथ मात्र घाबरले नाहीत. ते म्हणाले, देवी, माझा पराक्रम तुला माहीत नाही. मी तुला क्षणात माझ्या सामर्थ्याची प्रचिती देऊ शकतो. हे ऐकून कालिकेला आणखी राग आला. ती मच्छिंद्रनाथांची थट्टा करू लागली आणि म्हणाली, तू एका कोळ्याच्या घरात वाढलेला आहेस. तुझ्या वडिलांचा व्यवसाय मासेमारीचा होता. मग तू माझ्यासारख्या शक्तिशाली देवीसमोर इतका गर्व का करतोस? माझ्या सामर्थ्यापुढे तुझी शक्ती काहीच नाही. मच्छिंद्रनाथांनी शांतपणे उत्तर दिले, अहंकार करू नकोस. बळीराजाला देखील आपल्या सामर्थ्याचा गर्व होता, पण शेवटी त्याला वामन देवापुढे नमावे लागले. त्यामुळे तुझा पराक्रम मला दाखव. हे ऐकताच कालिका देवी भयंकर रूप धारण करून आकाशात प्रकट झाली. तिचा प्रचंड आवाज सर्वत्र घुमू लागला. ती मच्छिंद्रनाथांना धमकावत म्हणाली, आता तुझा प्राण वाचवण्यासाठी तुझ्या गुरुचे स्मरण कर. माझ्या शक्तीपुढे तुझा टिकाव लागणार नाही. मच्छिंद्रनाथांनी तिचे बोलणे शांतपणे ऐकले. त्यांनी आपल्या हातात भस्म घेतले आणि वासव शक्तीचा मंत्र जपून ते आकाशात फेकले. क्षणात एक प्रचंड शक्ती प्रकट झाली. कालिकास्त्र आणि वासव शक्ती यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. दोन्ही शक्ती एकमेकांवर जोरदार प्रहार करू लागल्या. शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पराभव केला आणि ती मच्छिंद्रनाथांवर धावून आली. मच्छिंद्रनाथांनी लगेच भस्म हातात घेतले आणि एकादश रुद्रांचा मंत्र जपून ते भस्म फेकले. क्षणात 11 रुद्र प्रकट झाले. त्यांचे भयंकर रूप पाहून कालिकेचे तेज कमी झाले. तिने रुद्रांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली. त्यामुळे रुद्र शांत झाले. तरीही मच्छिंद्रनाथांनी आणखी काही अस्त्रांचा प्रयोग केला. त्यांनी वज्रास्त्र आणि धूम्रास्त्र सोडले, पण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र पर्वतावर आदळल्यामुळे तो पर्वत फुटून गेला. शेवटी मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्राचा प्रयोग केला. हे अस्त्र त्यांना दत्तात्रेयांच्या कृपेने प्राप्त झाले होते. वाताकर्षणास्त्राच्या प्रभावामुळे कालिकेच्या शरीराची हालचाल थांबली. ती आकाशातून खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिची अवस्था पाहून देव आणि दानवांनाही आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण संकटात आले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. कैलासावर असलेल्या शंकरांना हा प्रकार समजला. त्यांनी ध्यान करून पाहिले असता हा सर्व पराक्रम मच्छिंद्रनाथांचा असल्याचे त्यांना समजले. शंकर लगेच तेथे आले. मच्छिंद्रनाथांनी शंकरांना पाहताच त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. शंकरांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, भगवान शंकर, बद्रिकाश्रमात तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयांकडून मला मंत्र आणि अस्त्रविद्या शिकण्याची संधी दिली.
आज मी जो काही पराक्रम केला आहे, तो तुमच्या आणि दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच शक्य झाला आहे. शंकरांनी त्यांना सांगितले, आता आधी कालिकेला सावध करून तिचे प्राण वाचव. मच्छिंद्रनाथांनी शंकरांना विनंती केली, माझ्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवा. मला एक वरदान हवे आहे. जसे शुक्राचार्यांनी कचाला संजीवनी विद्या दिली, तसेच मला कालिकास्त्राचे सामर्थ्य मिळावे. कालिका देवीने पूर्वी तुमच्या हातात राहून जशी अनेक कार्य केली, त्याचप्रमाणे आता ती माझ्या हातात राहून लोककल्याणाच्या कार्यात मला मदत करावी. शंकरांनी मच्छिंद्रनाथांची इच्छा मान्य केली आणि म्हणाले, तू कालिकेला पुन्हा जिवंत कर. आजपासून ती तुझ्या कार्यात तुला मदत करेल. मी देखील तुला सदैव अनुकूल आहे. शंकराची आज्ञा मिळताच मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्र मागे घेतले आणि मंत्रयुक्त भस्माचा प्रयोग केला. क्षणात कालिका देवी शुद्धीवर आली. तिने शंकरांना पाहिले आणि त्यांच्या चरणी जाऊन नमस्कार केला. शंकरांनी तिला सांगितले, कालिके, तू अनेक वर्ष माझ्या हातातील अस्त्र म्हणून कार्य केलेस, पण आता माझी इच्छा आहे की तू मच्छिंद्रनाथांना सहाय्य करावे आणि त्यांच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी कार्य करावे. कालिका देवी हसून म्हणाली, भगवान, मी तर तुमची दासी आहे. तुमची आज्ञा माझ्यासाठी सर्वोच्च आहे. तुम्ही मला जिथे पाठवाल तिथे मी आनंदाने जाईन. त्यानंतर कालिकेने मच्छिंद्रनाथांना जवळ बोलावले आणि प्रेमाने आलिंगन दिले. ती म्हणाली, मच्छिंद्रनाथ, आजपासून मी तुझ्या कार्यात तुला सर्व प्रकारे मदत करीन. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती झाली आणि कालिका देवी त्यांच्या कार्यासाठी अनुकूल झाली. मच्छिंद्रनाथ आणि शंकर तिथे 3 रात्री राहिले. चौथ्या दिवशी शंकर कैलासाकडे निघून गेले आणि मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी गदातीर्थ हरेश्वर या ठिकाणी गेले.